नमस्कार. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती बी न्यूजचा विशेष कार्यक्रम माझा मतदारसंघ माझी भूमिका यामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. लोकशाहीमधला उत्सव म्हणजे निवडणूक असं म्हटलं जातं, पण राजकीय दृष्ट्या जर आपण बघायला गेलं तर निवडणूक म्हणजे राजकारणातला कुंभमेळा. 2024च्या विधानसभा निवडणुकीला अनेक कंगोरे आहेत. मुळात या निवडणुकीमध्ये महायुतीमधील 3 पक्ष आणि महाविकास आघाडीमधील 3 पक्ष यांच्यामध्ये कोणत्या पक्षाला कोणती जागा जाणार इथून सुरुवात आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा अत्यंत संवेदनशील मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघाचा आपण आजवरचा एकूण इतिहास बघितला तर इथं शिवसेनेनं अनेकदा बाजी मारलेली आहे. कधी काही शेतकरी कामगार पक्षानं इथं निवडणूक जिंकलेली आहे. 2019 नंतरचा जो काही 19मध्ये इथे काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आणि दुर्दैवानं त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर पोटनिवडणुकीमध्ये पुन्हा काँग्रेसच्या उमेदवारानंच बाजी मारली. 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून कोणत्या पक्षाचे कोण उमेदवार असतील याची चर्चा सुरू आहेच, पण मुळात महायुतीमधून ही जागा कोणाला जाणार, भाजपला मिळणार की शिंदेगड शिवसेनेला मिळणार याबद्दल कमालीची उत्सुकता आहे. तर दुसरीकडं महाविकास आघाडीमधून पुन्हा काँग्रेस ही जागा आपल्याकडे खेचून घेणार की उद्धव ठाकरे गटाकडे ही जागा जाणार याबद्दल सुद्धा मतप्रवाह आहे. या पार्श्वभूमीवर आज मला कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणामध्ये इच्छुक असलेले सत्यजित नाना कदम यांच्याशी बोलायचे, जाणून घ्यायचे. कारण 2024च्या पूर्वी जी काही पोटनिवडणूक झाली होती त्यावेळेला भाजपच्या तिकिटावरती सत्यजित नाना कदम यांनी निवडणूक लढवली आणि अतिशय चांगली लढत दिली आणि त्यावेळेला लक्षवेधी मतं मिळवली. आता पुन्हा सत्यजित नाना कदम कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील एक प्रमुख दावेदार आहेत, पण अजूनही तिकीट वाटप झालेलं नाही आहे. या पार्श्वभूमीवरती मतदारसंघाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे, गेल्या 5 वर्षामध्ये त्यांनी कोणकोणती कामं केलेली आहेत, या मतदारसंघासाठी काय करायचं त्यांच्या मनात आहे, या सगळ्याबद्दल आज आपण जाणून घेऊया. मी स्वागत करतो सत्यजित नाना कदम यांचं आमच्या स्टुडिओमध्ये. नमस्कार. नमस्कार. सुरुवातीला म्हटलं तसं तुमची ऑलरेडी एक सेमीफायनल झालेली आहे असं आपण म्हणूया. आता 2024ची निवडणूक आहे, पण सुरुवात आहे तिकीट मिळवण्यापासून. काय परिस्थिती आहे आज या क्षणापर्यंत? आज सकाळीच किंवा काल दिवसभरामध्ये भाजपचे नेते अमित शहा आणखीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातही बैठक झाल्याचं समजतंय. एकीकडं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत. राजेश क्षीरसागर त्यासाठी दावेदार आहेत आणि दुसरीकडं या आधीच्या पोटनिवडणुकीमध्ये तुम्ही भाजपच्या तिकिटावरती निवडणूक लढवलेली आहेत. आत्ताही तुम्हाला भाजपकडनं पुन्हा निवडणूक लढवायची आहे. तिकीट मिळेल का? तिकीट 100% हे भारतीय जनता पार्टीला मिळेल ही अपेक्षा आहे. महायुतीच्या ह्या जागा वाटपामध्ये अजून यावर कोणताही निर्णय झालेला नाही. कालच दिल्लीमध्ये अमितजी शहा यांच्याबरोबर राज्याचे प्रमुख आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब व इतर सर्व जाऊन दिल्लीमध्ये बैठक झाली. तर कोल्हापूर उत्तरची जागा ही त्यांनी प्रबळपणे मागितलेली आहे. पण मला सांगा, तुम्ही भाजपकडनं दावेदार आहात, पण समजा वरिष्ठ स्तरावरती पुन्हा एकदा ठरलं की नाही, हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आहे, त्यामुळे ही जागा शिवसेनेला सोडायची. कारण राजेश क्षीरसागर यांनी सुद्धा प्रतिष्ठापणाला लावलेली आहे आणि गेले काही दिवस एकूणच त्यांनी जे काही कार्यक्रम घेतले आहेत ते बघितल्यानंतर ते सहजासहजी आपली उमेदवारी सोडणार नाहीत. मग अशा वेळेला जर हा मतदारसंघ शिवसेनेला गेला तर सत्यजित नाना कदम यांची भूमिका काय असेल? पक्षाची भूमिका जी असेल तीच माझी असेल, पण शेवटी मला कार्यकर्त्यांच्यावर बैठक घेऊन यावरती निर्णय घ्यावा लागेल. 2019ला ज्या निवडणूक झाल्या त्यावेळी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची युती झाली. हो. आणि 2014ला मी निवडणूक लढवली होती. त्यानंतर 19ला पण मी मागणी केली होती, पण ही जागा शिवसेनेला गेल्यामुळं मला सांगितलं वरिष्ठांनी आणि त्यामुळे मी आदरणीय राजेशजी क्षीरसागर यांचा प्रचार केला. दुर्दैवाने त्यांचा पराभव झाला. तर पराभवाची कारणं काय, कशामुळे पराभव झाला, जनतेचं मत काय आहे, जनतेमधून सर्वे काय आहे, पोलीस रिपोर्ट काय आहे, हे सगळं पक्षाच्या वरिष्ठांच्याकडे गेलेलं आहे. त्यामुळे मला अपेक्षा आहे की ही जागा नक्कीच 2022च्या पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी एकटे लढून सुद्धा 79,000 मतं घेतली आणि 2019च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्र असून सुद्धा 70,000 मतं घेतली.
म्हणजे एकत्र असून 70,000 आणि आम्ही एकला चलो रे म्हणून भारतीय जनता पार्टीनं धाडस केलं. भावनिक लाट होती. आदरणीय कैलासवासी चंद्रकांत जाधवांचं दुर्दैवानं निधन झालं. मग तशी ही निवडणूक लागायचं काही कारण नव्हतं. मग ह्या अखंड झालेल्या महाराष्ट्राच्या पोटनिवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर 100% जो वारलेला असतो त्यांच्या घरातील किंवा ही व्यक्तीच निवडून येते. तरी देखील मी धाडस केलं आणि पक्षानं मला आदेश दिला आणि 80,000 मतापर्यंत आपण पोचलेलो आहे एकला चलो रे करत. त्यामुळे मला अपेक्षा आहे की भारतीय जनता पार्टीचा जनाधार वाढलेला आहे. 2022च्या पोटनिवडणुकीनंतर आपण बघितलं की 2024ची झालेली लोकसभेची जी निवडणूक आहे त्यामध्ये आदरणीय छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापुरातील शाहू महाराज आदरणीय व्यक्ती, ज्येष्ठ व्यक्ती, तर लोकांना अपेक्षा होती की त्यांना इथं चांगली मतं मिळतील, लीड वाढेल 40-50 हजार मताचं लीड त्यांचं पडेल. पण भारतीय जनता पार्टीपर्यंत आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत पोहोचून जवळजवळ पोटनिवडणुकीपेक्षा 8,000 ते 10,000 मतं आम्ही जास्त घेतली कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघामधून. त्यामुळं पण मी तुमचं असं म्हणणं आहे की कोल्हापूर उत्तरमध्ये आता भाजपचा बेस जनाधार वाढलेला आहे, 100% वाढलेला आहे. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते वाढलेले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या योजना सगळ्या तळागाळापर्यंत पोहोचलेल्या आहेत. म्हणूनच छत्रपती शाहू महाराजांसारखा प्रबळ दावेदार उमेदवार असताना सुद्धा इथं आमचं मत वाढायचं अपेक्षित त्यांना लीड मिळालं नाही असं तुमचं म्हणणं आहे. 100% लीड मिळालं नाही. तुम्ही म्हटलं 2022च्या निवडणुकीमध्ये पोटनिवडणुकीमध्ये तुम्ही एकला चलो रे अशी भूमिका घेतली होती. त्यावेळी भाजपची उमेदवारी होती, पण मग त्यावेळेला तुमच्या मित्रपक्षाने तुम्हाला मदत केली नाही? नाही, एकटेच होते ना. मित्रपक्ष नाहीच आहे. नाही तर इथं कोण मित्रपक्ष होतं? शिवसेना आहेच. सगळ्यात जवळचा मित्रपक्ष शिवसेना होता. पण त्यावेळी महाराष्ट्रामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणजे उद्धव साहेब, शरद पवार साहेब, ते अजितदादा पण बाहेर नव्हते, सगळे तिघं एकत्र असताना आणि त्यांची सत्ता असताना, त्यांचं पोलीस पाठबळ, प्रशासकीय पाठबळ असताना सुद्धा आपल्याला मतं वाढली नाही या ठिकाणी. पण मग 2019च्या निवडणुकीमध्ये तुम्ही राजेश क्षीरसागर यांचा प्रचार केला. 2022च्या पोटनिवडणुकीमध्ये राजेश क्षीरसागर तुमच्या विरुद्ध होते. हो, कारण पक्षाचा आदेश. आणि आता 2024च्या निवडणुकीमध्ये कदाचित तुम्ही दोघं एकमेकांसमोर प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून असू शकाल जर तुम्ही कार्यकर्त्यांचा आग्रह म्हणून अपक्ष निवडणूक लढवली तर. हा जो कार्यकर्त्यांचा आग्रह नावाचा फंडा असतो तो वापरण्याची वेळ येईल? नाही, फंडा असं म्हणता येणार नाही. कारण कुठल्याही निवडणुकीमध्ये स्वतः मी केलं असं म्हणू शकत नाही. हे सगळं कार्यकर्त्यांचं जाळं असतं आणि त्या कार्यकर्त्यांच्या जाळ्याच्या बेसवर सगळ्या हे बूथ रचना असेल, पन्ना प्रमुख असेल, हे सगळे व्यक्ती असतात. ह्यांच्यामुळं आपण पुढे जातो. राजकीय माणूस कधी पुढे जातो, नेता कधी बनतो, ह्या कार्यकर्त्यांच्यामुळं बनतो. तो फंडा वगैरे काय नाही. फंडात राजकीय भाषेत त्याला फंडा म्हटलं तर अडचण नाही. पण ही वस्तू तिथे आहे, त्या लोकांच्यामुळं आपण असतो. त्या लोकांचं मत घेणं गरजेचं आहे. तुम्ही स्वतः बाय हार्ट पूर्णपणे मनानं भाजपची आयडिओलॉजी स्वीकारलेली आहे का? मुळात अशी राजकीय पक्षांना आयडिओलॉजी सध्याच्या काळात राहिली आहे का? आयडिओलॉजी स्वीकारलेली आहे मी. कारण 2015 मी भारतीय जनता पार्टीबरोबर काम करत आहे. आता 2024 आलं, 9 वर्ष झालं. भारतीय जनता पार्टीचे जे काही वरून राज्यातून, केंद्रातून काही कार्यक्रम, प्रोग्राम येतात त्याचं तंतोतंत पालन केलेलं आहे. म्हणून तर कोल्हापूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचं जनाधार वाढलेला आहे ना. अच्छा, पण मग मला सांगा की 2022च्या पोटनिवडणुकीमध्ये जी तुम्हाला मतं मिळालेली होती त्यामध्ये भाजपचा वाटा किती होता? आणखीन सत्यजित नाना कदम म्हणून तुमची असलेली प्रतिमा, तुमचा जनसंपर्क, महाडिक गटाचा असलेला तुम्हाला पाठिंबा, या सगळ्याचा जर आपण विचार केला तर भाजपची म्हणून किती मतं आहेत असं तुम्हाला वाटतं कोल्हापूर उत्तरमध्ये? 2014ला एकदाच फक्त या कोल्हापूर उत्तर मतदारसंघामधून भारतीय जनता पार्टी लढली. त्यावेळी मी काँग्रेसकडून लढलो. त्यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजप असे 4 पक्ष लढलेले होते. त्यावेळी भारतीय जनता पार्टीला 41,000 मतं पडलेली होती. मी काँग्रेसमधून होतो, मला 49,000 मतं पडलेली होती. राजेशजी क्षीरसागर साहेबांना 59,000 मतं पडलेली होती आणि राष्ट्रवादी, काँग्रेस यांना 7,000 मतं पडलेली होती. तुमचं म्हणणं आहे ही जी काही मतं आहेत ही पुरेशी आहेत, ही पक्षाची मतं? अच्छा, आता या निवडणुकीमध्ये जेव्हा तुम्ही पुन्हा एकदा मतदारांसमोर जाल, जर तुम्हाला उमेदवारी मिळाली तर प्रामुख्यानं कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील कोणते प्रश्न तुमच्या दृष्टीनं प्राधान्यानं सोडवण्याचे आहेत? आता रोज आपण बघतोय, तुमच्या बी न्यूजच्या माध्यमातून असेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, पत्रकारांच्या माध्यमातून असेल, हे सगळ्यात कोल्हापूर शहरामधले
भरपूर तसे प्रश्न आहेत, पण प्रामुख्यानं रस्ते हा विषय रस्ते. महत्त्वाचा आहे. दुसरा कचरा हा प्रश्न महत्त्वाचा आहे. तिसरा ड्रेनेज सिस्टीम हा महत्त्वाचा आहे. आई पंचगंगेचं आपण नाव घेतो, पण ती आई पंचगंगा देशातल्या प्रदूषित नद्यांमध्ये तिचं नाव गेलेलं आहे. नाल्यांचे प्रश्न आहेत, फेरीवाल्यांचे प्रश्न आहेत, ब्युटिनरचे प्रश्न आहेत, गुंटेवारीचे प्रश्न आहेत, पुराचा महत्त्वाचा कोल्हापूरचा प्रश्न आहे. ह्या सगळ्या प्रश्नाचा अभ्यास गेले 15 वर्ष मी महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम करतो. आमचे आदरणीय वडील शिवाजीराव कदम हे उपमहापौर होते, महापौर होते, माझे भाऊ महापौर होते. त्यामुळे गेले 50 वर्ष कोल्हापूरच्या जडणघडणीमध्ये आमच्या घरामधले एक व्यक्ती काम करत आहे. आणि त्यामुळं 14ची निवडणूक असेल, 22ची निवडणूक असेल, यामध्ये लोकांनी आम्हाला तिथंपर्यंत त्या उंचीपर्यंत नेऊन पोहोचवलेलं आहे. पण मग तुम्ही इतके वर्ष कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये काम करताय, तुमच्या घराण्यातील अनेक व्यक्तींनी महत्त्वाची पदं भूषवलेली आहे, पण तरीसुद्धा स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून कोल्हापूर महानगरपालिकेला मूलभूत सुविधा देता येत नाही आहेत, हे तुम्ही मान्य करता एक प्रकारे? 100% मान्य करतो. पण ज्या लोकांची कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये सत्ता आहे, 2010 साली मी महानगरपालिकेमध्ये गेलो, तेव्हापासून सत्ता कोणाची आहे काय सांगायची गरज नाही. त्या लोकांनी कोल्हापूरमधल्या मूलभूत सुविधा पुरवल्या नाहीत. म्हणून तर 2015च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी पहिल्यांदा लढून 33 नगरसेवक निवडून आले. कारण भारतीय जनता पार्टीचा कायम 1 किंवा 2 नगरसेवक असायचे, पण शिवसेनेचे 2 किंवा 3 नगरसेवक निवडून येतात. त्यामुळे भारतीय जनता पार्टीची ताकद जर कोल्हापूर शहरामधली बघितली तर ती जास्त आहे, हे मान्यच करावं लागेल. पण म्हणजे मग लहान भाऊ मोठा भाऊ असं म्हटलं तर शिवसेना भाजपमध्ये आता कोल्हापूर उत्तरमध्ये भाजप मोठा भाऊ आहे? 100% आहे. बर, मला सांगा, कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम करत असताना कोणत्या मर्यादा जाणवतात? बऱ्याचदा होतं काय की जनरल बॉडीमध्ये, सर्वसाधारण सभेमध्ये तावातावानं बोललं जातं, पण ती एक राजकीय स्टंट पाहिजे का असा नंतर प्रश्न पडतो, कारण मूळ प्रश्न तसाच राहतो. आणि गेल्या काही वर्षामध्ये कोल्हापूर महानगरपालिका इज इक्वल टू ढपला असं जे एक समीकरण झालेलं आहे, म्हणजे एक माजी नगरसेवक म्हणून याचं शल्य वाटत नाही का की आपण आपल्या पदाला पूर्ण न्याय देऊ शकत नाही? मी माझ्या पदाला 100% साहेब न्याय दिला आहे. मी एक उदाहरण देतो तुम्हाला. एक माहिती अधिकारामध्ये एक छोटासा अर्ज टाका महानगरपालिकेमध्ये. 2010 ते 2015 काँग्रेसची सत्ता होती. मी काँग्रेसकडून निवडून आलो होतो, पण मला तिथं विरोध असायचा कायम, कारण मी महाडिक गटाचा माणूस आहे म्हणूनच मी 2014ला 15ला त्यांच्यापासून बाजूला गेलो. 2010 ते 2015 ह्या कालावधीमध्ये सगळ्यात हायेस्ट करोडपती काम करणारा नगरसेवक म्हणून माझं नाव आहे. म्हणजे माझ्या भागापुरतं मी खूप काम केलेलं आहे. मर्यादा बाहेर करू शकत नाही. एखादा नगरसेवक आपल्या भागापुरतं काम करतो, जसं आमदार आपल्या आमदारच्या मतदारसंघामध्ये काम करतो, दुसऱ्या मतदारसंघामध्ये काम करू शकत नाही. विधान परिषदेचा आमदार राज्यामध्ये काम करू शकतो. माझ्या प्रभागात मी दुसऱ्या काम करू शकत नसल्यामुळं जे माझे प्रभाग, मी ज्या ज्या ठिकाणी 2 वेळा लढलो, त्या दोन्ही प्रभागामध्ये गेला तर 100% मी कामं केलेली आहेत. लोकांचं समाधान झालेलं आहे. जेव्हा एखादा नगरसेवक काम करतो, 50 वर्ष आमच्या घरात सत्ता आहे म्हणजे काय, जर काम केलं तरच पुढच्या वेळी निवडून येतो. त्यामुळं सलग बघितलं, कुठेही खंड पडलेला नाही. आता कदमवाडीपासून खालच्या ह्या ताराराणी चौकापासून खालचा सर प्रभाग बघितले, 10 नगरसेवकापैकी 9 नगरसेवक हे आमच्या विचाराचे आहेत, आमचे नगरसेवक आहेत. माझे 2 PA नगरसेवक आहेत, माझ्या वहिनी नगरसेवक आहेत, मी स्वतः नगरसेवक होतो. काम केल्यानंतर लोक निवडून देतात. मी 100% माझ्या पदाचा चांगला वापर करून माझ्या मतदारसंघामध्ये कामं केलीत. पण मग तुमच्या मतदारसंघामध्ये, तुमच्या प्रभागामध्ये जे काही मूलभूत प्रश्न आहे ते सगळे तुम्ही सोडवलेत असा तुमचा दावा आहे? 100% सोडवलेले आहेत. पाण्याची टाकी नव्हती, अमृतमधनं पाण्याची टाकी घालून घेतली. विद्युत, आमचा मतदारसंघ थोडा ग्रामीण तोड्याचा आहे, त्यामुळे रस्ते लहान आहेत, त्यामध्ये वायर आडव्या येत होत्या, त्या अंडरग्राऊंड करून घेतल्या. कोल्हापूर शहरामध्ये पहिल्यांदा गॅस पाईपलाईनची योजना आदरणीय मोदी साहेबांनी आणली. कशासाठी आणली तर अखंड देशामध्ये बघितलं तर 30 ते 35 हजार लोक प्रत्येक वर्षी मयत पावतात किंवा अपंगत्व येतं. त्यामध्ये प्रामुख्यानं महिलांचा ॲक्सिडेंट जास्त होतो, कारण सकाळी उठल्याबरोबर गॅस चालू करायला त्या आया बहिणी आपल्या जात असतात. त्यामुळे त्यांचा अपंगत्व येणे किंवा मृत्यू होणे, तर ह्यासाठी शासनाने ही योजना आणली. आणि मला अभिमान वाटतो की 3 वर्षापूर्वी साहेब माझ्या मतदारसंघामध्ये गॅस चालू झाला आहे. पाईपलाईनचा गॅस, म्हणजे आपल्या घरात जसं चावीला पाणी येतं त्या पद्धतीने गॅस पाईपलाईनचा आपल्या कदमवाडी मतदारसंघामध्ये मी चालू करून घेतला आहे. अजून साहेब बावड्यात चालू झालेलं नाही, अजून शिवायपेठमध्ये चालू झालेलं नाही. हे महानगरपालिकेमध्ये ज्यांची सत्ता होती त्यांनी चांगल्या योजना कोल्हापूरमध्ये केंद्रातून आलेल्या कशा थांबवायच्या, यासाठी यांचं साहेब चांगलं नेतृत्व करतात. पण कोल्हापूरच्या जनतेला आता हे माहीत झालेलं आहे, आम्ही काही सांगायची गरज नाही. तुम्ही वारंवार
काँग्रेसच्या माजी गृहराज्यमंत्र्यांच्या विरोधात भूमिका जाहीरपणे मांडता, काय कारण आहे? मी आता बोललेलं खोटं काय मला तुम्ही सांगा? म्हणजे कोल्हापूर हे सगळं गटबाजीच्या राजकारणामध्ये अडकलेलं आहे असं जो सर्वसामान्य माणसांच्या मनातला दावा आहे, या गटबाजीच्या राजकारणातून आपण बाहेर येणार आहोत की नाही? काही पण बोललं तर महाडिक पाटील वाद चालू होतो साहेब. माझं मत आहे जनतेने एकदा खरं ऐकावं, त्यांना एकदा बिंदू चौकात बोलवावं. प्रत्येक वेळी असं बोललं जातं या बिंदू चौकात आपण बोलूया, कोणी येतं का? मी बोलवतो, आपल्या स्टुडिओमध्ये बोलवा त्यांना, मी प्रश्न विचारतो, ते मला विचारू देत. मला तुम्ही सांगा, 100% खात्री आहे मला तुम्ही एक उदाहरण देतो. थेट पाईपलाईनची योजना किती वर्षे व्हायला पाहिजे? 3 वर्षात व्हायला पाहिजे. एक तप प्रभू रामांना जो वनवास भोगावा लागला तेवढं तप आपल्या कोल्हापूरच्या लोकांना वनवास भोगावा लागला. थेट पाईपलाईन 2024ला दिवाळीला चालू झाली. आता ही दिवाळी आली, पुढच्या महिन्यात दिवाळी आहे, अजून पाणी लोकांना आहे का? थेट पाईपलाईनचे एक प्रश्न विचारतो, तुम्ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारा. थेट पाईपलाईनमध्ये जॅकवेलमधनं पाणी काढायचं होतं आणि ते कोल्हापूरला द्यायचं होतं. 2024ला त्या मोटरी बसवल्या, त्या मोटरी किती साली खरेदी केल्या तेवढा एक प्रश्न महापालिकेला विचारावा. इलेक्ट्रिक मोटर 300 HP 4 मोटरी खरेदी केल्यात साहेब 2018 साली आणि 2024ला बसवल्यात. कसं शक्य आहे? मिसमॅनेजमेंट, काही बघितलेलं नाही. आता ढपला हा यातच आहे सगळा. ढपल्याचा अर्थ यामध्येच आहे. 2018ला 13-14 कोटी रुपयाच्या मोटरी घेऊन तुम्ही ठेवल्या आणि 6 वर्षे त्या मोटरी महानगरपालिकेच्या ताब्यात ठेवल्या. इलेक्ट्रिक वस्तू, टेक्नॉलॉजी बदलत असते, कमी इफिशियन्सीमध्ये जास्त, कमी लाईटच्या इफिशियन्सीमध्ये जास्त इनपुट आउटपुट मिळू शकतात. तर हे सगळं जुनं खरेदी करून 6 वर्ष ठेवलं आणि 6 वर्षानं बसवलं, ते आता सारखं साहेब तिथं बंद पडायला लागले. ह्याचा अभ्यास कोणी केला? आम्ही एखादी गोष्ट म्हणली की म्हणायचं कोल्हापूरची जनतेला ह्यांना पाणीच प्यायला द्यायचं नाही, असं नाही आहे. थेट पाईपलाईनचा 480-85 कोटीच्या प्रोजेक्टमध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून 380 करोड रुपये जे काय आलेले आहेत ते मंजूर झालेल्याच्या महिन्याभरात आदरणीय आमचे नेते, राज्यसभेचे आत्ताचे खासदार आहेत, त्यावेळेचे खासदार धनंजय महाडिक साहेबांनी ते पैसे महानगरपालिकेला वर्ग केले. पण त्या पैशाचं वर्ग केल्यानंतर अशा पद्धतीने वापर झाल्यामुळं त्यात ढपला पडले. पुन्हा एकदा आपण आपल्या मतदारसंघ कोल्हापूर उत्तरकडे येऊया. तुम्ही जिल्हा नियोजन समितीचे पण सदस्य आहात. गेल्या काही दिवसांमध्ये कोल्हापूर शहरातील सगळ्याच नेत्यांनी, तुमच्यासह सगळ्याच नेत्यांनी इतक्या कोटीचा निधी आणला, इतक्या लाखांचा निधी आणला असे बोर्ड लावलेले आहेत आणि अशी कामं केलेली असं दावा होतोय. सर्वसामान्य माणूस म्हणतोय, अहो एवढे कोटी रुपये जर कोल्हापूर शहराला येत आहेत तर कोल्हापूर शहर नंदनवन व्हायला पाहिजे, एकही प्रश्न राहता कामा नये. तुमच्या दृष्टीनं प्रामुख्यानं तुम्ही कोणत्या कामासाठी किती निधी आणला आणि त्या निधीतून नेमकी कामं काय झालेली आहेत? आता रोज पेपरमध्ये आपण बघतो, कुणी पोस्टर लावले त्यावरती मी काय बोलणार नाही, पण आमची जी काय पोस्टर लागलेत ती जिनियन आहेत. आणि जर चुकीची पोस्टर लावले असतील तर त्याच्यावरती कमेंट चालू झाल्या असत्या आणि आमच्यावर बरेच सोशल मीडियाच्या माध्यमातून, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आरोप झाले असते. नाही, पण असं ट्रोलिंग करणारी आता टीम तयार असते, त्यामुळे त्या आरोपांना सुद्धा किती तथ्य असतं त्यामध्ये आणि किती महत्त्व द्यायचं हे आता ठरवण्याची गरज आहे. पण सोशल मीडियामध्ये तुम्ही चेक करा, तर आमच्या ह्या बोर्डवरती कुठेही टीका झालेली नाही. मग कुठल्या कोणाच्या बोर्डवरती QR कोड स्कॅन करा, सांगडेवाडीतलं काम गगनबावड्यातलं दाखवलंय, हा विषय बाजूला ठेवूया. पण मी प्रामुख्याने केलेली जी कामं आहेत, आता त्रिंबोली मंदिर परिसर आहे, तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी 2 करोड रुपयाचं आता काम चालू आहे. बोर्ड लावलेलं आहे, बरोबर आहे, पण त्या ठिकाणी काम चालू आहे. कोल्हापूर शहरामध्ये स्पोर्ट्ससाठी 10 करोड रुपये आणले. त्याच्या माध्यमातून सासणे ग्राउंड ह्या ठिकाणी बॅडमिंटन कोर्ट नव्हता, कारण कोल्हापूरमध्ये 2 बॅडमिंटन कोर्ट होते, त्यात 4 कोर्ट एका ठिकाणी असल्याशिवाय नॅशनलच्या मॅचेस होत नव्हत्या. इस्लामपूरसारख्या ठिकाणी, सांगलीसारख्या ठिकाणी आपले इथले खेळाडू जाऊन तिथे मॅचेस खेळायचे. त्या ठिकाणी 4 करोड रुपयाचं काम चालू आहे. म्हणजे नुसता बोर्ड नाही, काम चालू झाले वर्क ऑर्डर देऊन. सगळ्यात जास्त लईन बाजार हॉकी स्टेडियम, या हॉकी स्टेडियममधनं बरेच चांगले खेळाडू झाले, पोलीस झाले, तलाठी झाले, तहसीलदार झाले. तर ह्या ठिकाणी हॉकी मैदान व्यवस्थित नव्हतं, त्या ठिकाणी तुम्हाला पटणार नाही साहेब, तर आता 3 करोड रुपयाचं मी काम त्या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. 3 करोडचं टर्फचं काम आता, म्हणजे 6 करोड रुपये त्या ठिकाणी मी दिलेले आहे लाईन बाजारच्या हॉकी स्टेडियमला. म्हणजे काम तिथं चालू आहे, फक्त बोर्ड नाही. मेरीवेदर मैदान आपलं कायम तिथं कृषी प्रदर्शन होतं, त्या ठिकाणी क्रिकेटचं एक माहेरघर पंढरी म्हटलं जातं. जसं शास्त्रीनगर मैदान आहे तसं या ठिकाणी सकाळी बघितलं भरपूर मुलं क्रिकेट खेळत असतात. त्या ठिकाणी साधा क्रिकेट पिच नव्हती, प्रॅक्टिस पिच, त्या ठिकाणी ती करून घेतली.
महालक्ष्मी मंदिर परिसर या ठिकाणी 5 करोड रुपयाच्या रस्त्याची वर्क ऑर्डर झाली. खाडे कंस्ट्रक्शन यांना ते काम मिळालेलं आहे. तर त्या ठिकाणी पश्चिम दरवाजापासून रंकाळ्यापर्यंतचा 3 करोड रुपयाचा रस्ता आणि बिनखांबी गणेशपासून आदरणीय कैलासवासी प्रल्हाद चव्हाण साहेब यांच्या घरापर्यंतचा 1.5 कोटीचा रस्ता, ही दोन्ही कामं मंजूर झाली. रुईकर कॉलनीचं मैदान जर आपण बघितलं, ज्या ठिकाणी 3 खासदार राहतात, चांगल्या वस्ती आहे, त्या ठिकाणी त्या मैदानासाठी 2 करोड रुपयाचं आता काम पूर्ण झालेलं आहे. आणि अशी बरीच कामं आहेत. आता ज्या ठिकाणी पूर येतो, आता तुम्ही ज्या भागामध्ये राहता ते जाणारा रस्ता ठीक आहे, तिथं आता ते वॉटर पार्कचं पाणी येतं, तिथं कॉन्क्रीट रोड करणं गरजेचं होतं, तिथला पण रस्ता पूर्ण केला. मी न्यू पॅलेस परिसर त्या भागामध्ये साहेब 10-10 फूट पुराचं पाणी असतं. त्या भागातील रस्ते जर बघितले, सन सिटी असेल, रॉयल ऑस्टिन असेल, अंतरंग हॉस्पिटल असेल, पण सर्वसाक्षी गणपती मंदिर असेल, त्या भागातील सर्व रस्ते मी टोटल कॉन्क्रिटीकरण करून घेतलेले आहेत. आता खाली जाधववाडी बापट कॅम्प ह्या ठिकाणी बघितलं, काटेमाळा असेल, आयप्पा मंदिर असेल, मेनन बंगल्याचा परिसर असेल, नाईक टर्फ असेल, ह्या ठिकाणची सुद्धा सर्व रस्ते कॉन्क्रीट करून घेतलेले आहेत. फक्त रस्ते कॉन्क्रीट केलेले नाहीत, पण त्याच्याला खाली लागणाऱ्या पाण्याच्या पाईपलाईन असतील, तिथला पडणारे गॅस पाईपलाईन असेल, हे सगळं करून ते कॉन्क्रीट करून केलेलं आहे. कॉन्क्रीट रस्ते केलेले 10 वर्ष साहेब हे टिकतात चांगल्या पद्धतीनं, म्हणून एक केलेत. पापाच्या तिकटीचा रस्ता एकच सांगतो, पापाच्या तिकटीच्या रस्त्याच्या संदर्भात महानगरपालिकेकडे माहिती आहे, मी माहिती मागितली तर त्या रस्त्यासाठी 10 वर्षात करोड रुपये खर्च केले. पण DPDCच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही 75 लाख रुपये देऊन तो रस्ता पूर्ण केला. आता त्या रस्त्याला कमीत कमी 8 ते 10 वर्षे काय होणार नाहीत. अशी चांगली कामं DPDCच्या माध्यमातून. आता छत्रपती शिवाजी स्टेडियम या ठिकाणी असणारा स्विमिंग टँक कित्येक वर्षे त्या पुलाच्या संदर्भात कोणी राजकीय इच्छाशक्ती कमी होती, भीषण अवस्था आहे त्या टँकची. पण साहेब त्या ठिकाणी DPDCच्या माध्यमातून मी स्वतः त्याचं उद्घाटन परवा आदरणीय पालकमंत्री धनंजय माडिक साहेबांच्या हस्ते मी केलं. 81 लाख रुपये साहेब निधी दिला, त्याची वर्क ऑर्डर झाली, आता काम चालू झालं. किती महिन्यात काम पूर्ण होईल असा अंदाज आहे? 3 महिन्यामध्ये काम पूर्ण करणार आम्ही. बर. आणि मग शिवाजी स्टेडियमची जी काही दुरावस्था झालेली आहे, म्हणजे मुळात संपूर्ण शिवाजी स्टेडियमच्या परिसरातले जे गाळे आहेत, ते जे काही बांधकाम आहे, त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर त्याची स्टॅबिलिटी योग्य नाही असं लेखी आता आलेलं आहे. त्याच्याबद्दल काही करणार आहे का तुम्ही? त्याच्याबद्दल धनंजय माडिक साहेबांनी महानगरपालिकेमध्ये मीटिंग घेतली. ते जे स्टेडियम आहे ते कलेक्टर साहेबांच्या अंडर आहे. क्रीडा अधिकारी आपले ते थोडे सक्षम नाहीत. म्हणजे मी काय कुठल्या राजकीय त्यांचा आरोप करत नाही, पण आम्ही त्यांना 5-6 महिने पाठीमागे आहे की ह्याचा एक DPR चांगला तयार करा. खेलो इंडियाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी चांगलं फुटबॉल, क्रिकेट हे सर्व मल्टी पर्पज सगळं जे काय क्रीडा संकुल, छोटं क्रीडा संकुल आणि फुटबॉलसाठी प्रॅक्टिस करण्यासाठी जो आता मुलांना त्रास होत आहे, त्यासाठी त्या ठिकाणी चांगला प्रस्ताव करावा अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. आणि असा प्रस्ताव त्यांनी सांगितले आपल्याला देतो म्हणून. आता ही निवडणूक झाली की दिल्लीवारी करून त्या छत्रपती शिवाजी स्टेडियमचं नूतनीकरण करणे गरजेचं आहे. अतिशय मोठं मैदान कोल्हापूर शहराच्या मध्यभागी आहे, पण तुम्ही म्हणता तसं त्या ठिकाणी असले गाळे नसलेला मेंटेनन्स. आता परवा त्या ठिकाणी 2 करोड रुपये खर्च केले, त्याची रोज येणारी पेपरमधनं बातमी, फक्त सपाटीकरणासाठी 2 करोड रुपये खर्च केलेत. म्हणजे आता हे ढापल्याचंच उदाहरण आहे. 100 कोटीतनं कोल्हापूर शहरातील प्रमुख 16 रस्ते होणार, रंकाळ्यासाठी भरीव निधी, त्याचबरोबर अनेक प्रकल्पांसाठी कोट्यावधीचा निधी आणला असे बोर्ड लागले जातात. पण तरीसुद्धा कामं वेळेवर सुरू होत नाहीत. जी कामं होतात त्याचा दर्जा कसा आहे याच्याबद्दल लोकांच्या मनात प्रश्नचिन्ह आहे. राजकारणाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन जो आहे तो दिवसेंदिवस बिघडत चाललाय, दूषित होत चाललाय, गढूळ होत चाललाय. त्याला जबाबदार राजकीय मंडळीच आहेत असं वाटतं का? मी हे कुठल्या रेफरन्सनं बोलतोय तुम्हाला लक्षात आलं असेलच. नाही, राजकीय 100% राजकीय नाही. म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का आता 100 कोटीतनं जे शहरातले रस्ते होत आहेत त्या 100 कोटीचा विनियोग योग्य पद्धतीनं होतोय? तुम्ही महापालिकेत पण काम केलेलं आहे, आता DPDCला पण काम करताय, म्हणून मी हा प्रश्न तुम्हाला विचारतोय. 2018 साली हा जो 100 कोटीचा प्रस्तावाबद्दल आपण जे बोलताय हे जनतेला पण माहीत नाही आणि तुम्हाला पण माहीत नसेल. 2018 साली ज्यावेळी भारतीय जनता पार्टी शिवसेने सरकार होतं, ज्यावेळी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते, त्यावेळी आपल्याकडे 276 करोड रुपये मंजूर झाले. रस्त्यासाठी. त्यावेळी मी नगरसेवक होतो, मी स्टँडिंग कमिटीमध्ये होतो. त्यावेळी 276 कोटीचा प्रस्ताव आम्ही जनरल बॉडीमध्ये मंजूर करून दिला. आणि ह्या सगळ्या प्रमुख रस्त्यांची DPR तयार करण्याचं काम मी स्वतः केलेलं आहे. आणि यामध्ये मला अमल माडिक साहेबांची मदत मिळाली. हा सगळा प्रस्ताव आम्ही शासनाकडे पाठवला. त्यानंतर
त्या प्रस्तावासाठी 3 करोड रुपये भरावे लागणार होते महानगरपालिकेला स्कूटनी करण्यासाठी. तर त्यावेळी अमल माडिक साहेबांनी एअरपोर्टवरती मुख्यमंत्री साहेबांची सही घेतली आणि ती 3 कोटी माफ केलं. त्याचं पत्र साहेब महानगरपालिकेमध्ये आहे, मी म्हणतोय म्हणून नवं. त्यानंतर शासन 2019ला बदल झालं. त्यानंतर 100 कोटीचा प्रस्ताव पाठवा म्हणून सांगितलं. तो प्रस्ताव तसाच पडला. पण आपलं परत सरकार 2 वर्षापूर्वी आल्यानंतर हा 100 कोटीचा प्रस्ताव मंजूर झाला आणि 176 कोटीचा प्रस्ताव अजून शासनाकडे तसाच आहे. त्यावेळी जनरल बॉडीच्या ठरावावरती माझी सही आहे, स्टँडिंग कमिटीच्या ठरावावरती माझी सही आहे. आणि ह्या सगळ्या प्रमुख रस्ते आहेत. आमच्या इथले रस्ते त्यावेळी कमी केले. दक्षिण मतदारसंघ 30% आणि उत्तर मतदारसंघ 70%. तर आपल्या इथला गोलजिम खाली जाणारा रस्ता, आमच्या इथनं रशिका कॉर्डरपासून खाली सफायर पार्क चालणारा रस्ता, माझ्या ऑफिसच्या दारापासून ॲपल सरस्वतीला जाणारा रस्ता, झालंच तर पाटोळी गिरण ते रायबागी घर हा रस्ता, राजेश्री शेळके ते डॉक्टर गुंडा हा रस्ता, उदयश्रीराव गायकवाड कैलासवासी खासदार उदयश्री गायकवाड त्यांच्यापासून खाली कारंडे मळ्यात जाणारा रस्ता, मेनन आता जो काम चालू आहे म्हणजे दिलीप मोहिते बापूंच्या घरासमोरले रस्ता, हे सगळे रस्ते मला तोंडपाठ आहेत. हो, मी म्हणतो सगळे रस्ते तोंडपाठ आहेत. आणि हे सगळे रस्ते आता पंचगंगा तालमीचा जाणारा रस्ता, आता जो रस्ता मंगळपेठेतनं खाली चालला पाण्या खजिनाकडे जाणारा रस्ता, हे सगळे रस्ते आम्ही त्यावेळी मंजूर केले. पण 100 कोटीमध्ये ते रस्ते आम्ही थोडे कमी केले. आमच्या भागातले माझ्या भागातले फक्त 4 रस्ते मी ठेवले. आता रुक्मिणीनगर कमानीचा रस्ता तुम्ही बघितला, कॉन्क्रीट रोड केला, हा डीपीडीसीच्या माध्यमातून झाला साहेब. तर तो दरवेळी रस्ता बाद व्हायचा कारण तिथं पाण्याचा सगळा ढाल आहे, ह्याचं रेल्वे ब्रिजचं सगळं पाणी त्या ठिकाणी येतं. हे सगळे रस्ते मी त्यावेळी 276 घेतलेले होते. आणि हे आता ह्यामध्ये लोकांचं मत चुकीचं म्हणता येणार नाही कारण आत्ता असणारे रस्ते IRBनं रस्त्याची उंची वाढवली, त्याच पद्धतीनं हा सगळा DPR करत असताना त्या रस्त्याचे लेवल काढणे, त्या पद्धतीनं रस्ते थोडे उकरून काम करणे हे करणं गरजेचं आहे. म्हणजे रस्ता केल्यानंतर नागरिकांना फक्त गाड्यासाठी तो रस्ता नसावा, त्या भागातील लोकांना, राहणाऱ्या लोकांना त्या रस्त्याचा त्रास होऊ नये हे सगळं करणं गरजेचं आहे. राजकीय इच्छाशक्ती आहेच यामध्ये, पण त्याचबरोबर प्रशासन पण जमात. पण मग 100 कोटी जे आले रस्त्यांसाठी याचं श्रेय भाजप शिवसेनेच्या 2018च्या सरकारला जातं 100%. आणि आता पण ह्याच सरकारने दिलेत पैसे ते. पण ते त्याच्यामध्ये आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आणि त्यांनी कोल्हापूरसाठी दिले असं सांगितलं जाते. नाही, शेवटी मगाशी म्हटलं 3 चाकाची रिक्षा आता आता प्रमुख चाक हे कुठला आहे हे तुम्हाला माहिती आहे. जरी असले तरी सगळं कुठल्या माध्यमातून हे चाललंय. कोल्हापूर शहरासाठी निधी फडणवीस साहेब ज्यावेळी आम्ही भेटतो आणि सांगतो प्रस्ताव, आता महानगरपालिकेतला हा प्रस्ताव रोजंदारी कर्मचाऱ्यांचा, इथून साहेब फाईल त्या लोकांना माहिती आहे, ह्यांच्या फाईल्स असतील, युनियन असतील, त्यांच्या मिटिंग घेणं असतील, मी आणि खासदारांनी अमलसाहेबांनी किती वेळा प्रयत्न केला, आदरणीय फडणवीस साहेबांना आम्ही सांगून आदरणीय मुख्यमंत्र्यांना किती वेळा सांगितलं. पण जसं कसं असते, जो जिता होई सिकंदर. मला सांगा, या 2024च्या निवडणुकीसाठी तुम्ही भाजपकडून तिकीट मागताय. अजूनही म्हटलं जसं की मुळात हा मतदारसंघ महायुतीमध्ये शिवसेनेला जाईल की भाजपला जाईल हे माहीत नाही आहे. पण भाजपकडनं जर तुम्हाला उमेदवारी मिळाली तर शिवसेनेकडनं तुम्हाला मनापासून पाठबळ मिळेल असं वाटतं का? आम्ही त्यांना दिलेलं होतं 2019च्या निवडणुकीमध्ये. त्यांना माहिती आहे चांगलं आम्ही कशा पद्धतीने काम केलं. आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे आणि ते करतील, मला काही शंका वाटत नाही. शेवटी आणि व्हाईस वर्सा, जर हा मतदारसंघ शिवसेनेला गेला तर भाजपकडनं पण तेवढीच त्याच ताकदीनं मनापासून मदत होईल का? महायुतीचा कोणी उमेदवार असेल, तिकीट मागण्यापुरतं हे वेगवेगळे विषय असतात. प्रत्येक पक्षाला तिकीट मागायचा अधिकार आहे. पण एकदा वरिष्ठ नेत्याने आणि महायुतीने जो निर्णय घेईल त्याच्याबरोबर सगळी राहतील, कारण आता पर्याय राहिलेला नाही. कारण जरी तिकडं 3 इकडे 3 असलं तर तिकडे 1 आणि इकडे 1च असंच जर आपण लढलो, त्या पद्धतीने सगळ्यांनी ताकदीनं काम केलं तरच आता आपली सत्ता येईल, नाही तर परत एरे माझ्या मागल्या. महाविकास आघाडीमध्ये पण तीच परिस्थिती आहे. तिथेही काँग्रेसकडनं पण कोल्हापूर उत्तरच्या जागेवरती दावा केलेला आहे आणि उद्धव ठाकरे गटाकडनं पण ती जागा मागितलेली आहे. तिथं आता आदरणीय मधुरिमा राजे छत्रपती यांचं सुद्धा नाव आलेलं आहे. काही दिवसांपूर्वी सतेज पाटील हे स्वतः निवडणूक लढवतील असं सांगितलं जात होतं. चेतन नरकेंचं नाव आलेलं होतं. या सगळ्या परिस्थितीमध्ये काँग्रेसकडनं जर एखादा तगडा तुल्यबळ उमेदवार आला तर महायुती
त्याला सक्षमपणे तोंड देण्यासाठी कोणते मुद्दे निवडणुकीमध्ये आणू शकेल? आदरणीय चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर काँग्रेसची जागा काँग्रेसकडे राहावी म्हणून आदरणीय ताईंचा वापर करून घेतला. पण आत्ता बघितलं, जसं तांदळातून दगडाचा खडा बाजूला करतो त्या पद्धतीनं ताईनं आता बाजूला केले. म्हणजे ज्यावेळी पक्ष अडचणीत होता, तो उमेदवार निवडून आणणं गरजेचं होतं, त्यावेळी त्यांना चंद्रकांत जाधव अण्णा यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ताई पाहिजेत. पण ताईंनी गेले 2-2.5 वर्ष एक महिलेनं जे काही काम केलं, पण आता त्या कुठेही त्यांच्या फोटोमध्ये, त्यांच्या चित्रामध्ये, त्यांच्या उद्घाटनच्या कार्यक्रमामध्ये, त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनमध्ये त्यांचं साधं नाव देखील घेतलं गेलं नाही. ही त्यांची संस्कृती आहे, त्यांचं परंपरा आहे. एखाद्या माणसाचा वापर करून घ्यायचा आणि त्याला बाजूला करायचं. त्या ठिकाणी कोणीही उमेदवार असेल तर आता या लाडक्या बहीण योजनेमुळं तो पूर्ण बाजूला गेला जाणार आहे. आणि मगाशी मी म्हटलं, भारतीय जनता पार्टी महायुतीची जी ताकद कोल्हापूर शहरामध्ये वाढलेली आहे, जिल्ह्यामध्ये वाढलेली आहे, अखंड महाराष्ट्राचं चित्र बघितलं तर आता लय मोठा कोण उमेदवार तगडा उमेदवार असता तर डिक्लेअर व्हायला पाहिजे होता ना. उमेदवार त्यांच्याकडं सक्षम नसल्यामुळे ह्या सगळ्या अडचणी येत आहेत. आमचा उमेदवार कोण ठरतोय त्यांच्यावर त्यांचा उमेदवार ठरणार आहे. हे सगळी गणितं चालू आहेत त्यांची. मग दक्षिणचा उमेदवार कसा ठरला, इचलकरंजीचा उमेदवार आमचा कसा ठरला, शिरोळचा उमेदवार कसं काँग्रेसचा ठरला, तसं कोल्हापूरचं त्यांनी लवकरात लवकर डिक्लेअर करावं. ह्या नावापैकी वेगळंच नाव असेल असं मला वाटते. मला वाटतं एकूणच आता घोडा मैदान लांब नाही आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये मुळात कोणत्या पक्षाला जागा मिळणार इथूनपासून मग त्या पक्षाचा उमेदवार कोण असेल इथपर्यंत अनेकांना उत्सुकता लागून राहिली आहे. 2014 पासून 2024 पर्यंत एकूणच या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी सत्यजित नाना कदम यांनी नेमकं काय केलं, काय करायची इच्छा आहे. 2019च्या निवडणुकीमध्ये त्यांनी माघार घेतली, पण त्यावेळेला शिवसेनेचा प्रचार केला असं त्यांचं म्हणणं आहे. 2022च्या पोटनिवडणुकीमध्ये सत्यजित नाना कदम यांनी 79,000 मतं घेऊन नक्कीच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. आणि आता त्यांचा असा दावा आहे की 2024च्या निवडणुकीमध्ये भाजपचा जनाधार वाढलेला आहे, त्यामुळं ही जागा भाजपला मिळेल. पर्यायानं सत्यजित नाना कदम निवडणुकीच्या रिंगणात असतील. जर ही जागा भाजपला मिळाली नाही तर काय करणार याच्याबद्दल त्यांनी डिप्लोमॅटिकली सांगितलेलं आहे. पक्षाचा आदेश तर असेलच, पण कार्यकर्त्यांची भावनासुद्धा समजून घेतली जाईल. काही दिवसातच मला असं वाटतं की सत्यजित नाना कदम यांची भूमिका स्पष्ट होईल. पण जो कोणी उमेदवार असेल, जो कोणी निवडून येऊन आमदार असेल, त्याच्यासमोर कोल्हापूर शहरातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचं आव्हान असणार आहे. आणि ते आव्हान जर पेललं नाही तर आता जनता अधिक जागरूक झालेली आहे. सोशल मीडियामुळं सहज व्यक्त होता येतं, त्यामुळे जनता आता राजकारण्यांना वेसण घालू शकते, हे सगळ्यांनीच लक्षात ठेवलं पाहिजे. तुर्तास आज आमच्या स्टुडिओमध्ये सत्यजित नाना कदम आले आणि स्पष्टपणानं मनमोकळेपणानं बोलले. याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार.